नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खराब लोकांचंच नेहमी चांगलं का होत जातं? तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या आजूबाजूला जे लोक पूजा पाठ करतात त्यांना संकट, दुःख यांचा सामना करावा लागतो. पण या उलट दुष्ट, अधर्म लोकांना सर्व काही सुरळीत मिळत जातं. त्रास कमी होतो. मग तुमच्या मनात पण असा प्रश्न आला असेल की हे चांगल्या लोकांबरोबरच वाईट का होतं? तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा नक्की व्हिडिओ पहा. एकेकाळी एका नगरात 2 पुरुष होते. एक व्यापारी होता, ज्याच्यासाठी धर्म, नीती ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या. तो पूजापाठ, देवाची भक्ती नेहमी करायचा. काही झालं तरी तो नेहमी मंदिरामध्ये रोज जायचा, दानधर्म करायचा. दुसरा मात्र याच्या उलट होता. तो मंदिरामध्ये जायचा, पण त्याचा उद्देश पूजापाठ नव्हता. तो मंदिरामध्ये चप्पल चोरण्यासाठी जायचा. त्याला दानधर्म, नीती याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. एवढंच की तो नेहमी चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये जायचा. एके दिवशी गावात जोरात पाऊस चालू होता. त्यामुळे मंदिरामध्ये पंडित सोडून कोणीच नव्हतं. मग त्या चोर असलेल्या माणसाला वाटलं की ही चांगली वेळ आहे मंदिराचं धन चोरायची. मग तो पावसामध्येच मंदिरामध्ये गेला आणि पुजाऱ्याची नजर चुकवून सर्व धन दागिने तो मंदिरामधून चोरून घेऊन आला आणि आनंदाने निघून गेला. तेव्हा पहिला व्यापारी माणूस, जो धर्म कर्मामध्ये गुंतलेला होता, तो मंदिरामध्ये पूजासाठी येतो. त्याने देवाचं दर्शन केलं आणि पुजारी ह्या माणसाला चोर म्हणून घेतो. तो मोठ्याने ओरडतो आणि गावातील लोक चांगले आणि सर्वांना चांगला माणूस आहे तोच त्याला चोर समजायला लागतात, त्याचा अपमान करतात. हे पाहून याला काहीही समजत नव्हतं. मग तो कसा तरी मंदिरामधून निघून जातो आणि दुर्भाग्याने त्याच रस्त्यामध्ये गाडीची ठोकर होते आणि त्याच्या पायाला दुखापत होते. तो लंगडत घरी जात असताना त्याची भेट त्या चोराशी होते, ज्यानं धन चोरलं होतं. तो चोर आनंदाने आरोळ्या मारत होता की आज तर माझी एक किस्मत चमकून गेली आहे, आज मला भरपूर धन मिळालं. व्यापारी त्याचे हे ऐकून खूप हैराण होऊन गेला आणि देवावर नाराज झाला. त्याने देवपूजा बंद केली. कालांतराने त्या दोन्ही माणसांचा मृत्यू होतो आणि दोन्हीही यमराजाकडे जातात. व्यापारी आपल्या बाजूला त्या दृष्ट चोराला उभा बघून देव यमराजांना विचारलं, मी तर नेहमी चांगलं कर्म करायचो, पूजापाठ, दानधर्म करायचो, पण मला मात्र जीवनभर फक्त अपमान आणि दुःखच भेटलं आणि ह्या अधर्म करणाऱ्या दृष्टाला धनाची पेटी दिलीस. मग भगवान यमराजांनी त्याला सांगितले की बाळा, तू चुकीचा विचार करतो आहेस. देव आपल्याला काय आणि कोणत्या रूपात आणि कोणत्या स्वरूपात देतंय हे माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. पण तुम्ही जर चांगले कर्म करत असणार तर देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहील. सर्वांचं भलं तुम्ही करा, पण संसाराचा विधाता तुमचं भलं करेल, ही उमेद नक्की ठेवा. मग काय करायचं? तुम्ही सर्वांचं भलं करत राहा आणि तेही विश्वासाने. सर्वांचं भलं करण्याचा परिणाम हा असतो की जेव्हा तुम्ही सर्वांचं भलं करता तेव्हा विधाता तुमचं भलं करतो. फळ देणारा भगवान आहे, प्रभू आहे, हे विसरू नका. आपण चूक काय करतो? आपण लोकांबरोबर काहीतरी व्यवहार करतो आणि त्यांच्याकडून काहीतरी उम्मीद ठेवतो. मी तुझ्याबरोबर चांगलं केलं आहे, पण तू पण माझ्याबरोबर चांगलं कर. पण मित्रांनो, असं नाही होत. तुम्ही लोकांबरोबर किती पण चांगलं करा, लोक तुमच्याबरोबर चांगलं करणार नाहीत किंवा चांगलं वागणारही नाहीत. मग काय आपण चांगलं करणं सोडून द्यायचं का? तर नाही द्यायचं. तर त्याला व्यवहार म्हणत नाहीत. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू चांगलं करत राहा. जर तू चांगलं करत राहशील तर मी तुझ्याबरोबर वाईट होऊ देणार नाही. सर्वांचं भलं करणारा, सर्वांसोबत चांगला वागणारा व्यक्ती, त्याच्यासोबत भगवान नेहमीच चांगलं करतो. हे लोक काय चांगलं करतील किंवा वाईट करतील त्यांचा विचार तुम्ही करू नका, कारण ते त्यांच्या स्वभावानुसार चांगलं वाईट वागतील. काट्याला किती पण मधामध्ये बुडवून ठेवलं तरी तो टोचल्याशिवाय राहत नाही, स्वतःचा स्वभाव सोडत नाही. तसंच काही लोकांबरोबर तुम्ही किती पण चांगलं करा, पण ते त्यांचा दृष्टपणा सोडत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही या दृष्टपणामुळे आपण आपली सज्जनता सोडून दिली पाहिजे का? जसं दृष्ट आपली दृष्टता सोडत नाही, तसेच आपल्याला पण आपली सज्जनता सोडायची नाही. तुम्ही सर्वांचं भलं करा. तुमचं भलं कोण करेल? तर भगवान करेल.
आणि ते तुम्हाला योग्य न्याय देतील. देव आंधळा नाही. त्या परमात्म्याकडे सर्व हिशोब आहे. आपण कोणाबरोबर किती चांगलं आणि किती वाईट केलं आहे हे आपण एकदा विसरून जाऊ, पण तो विधाता कधीही विसरत नाही. त्याच्या डायरीमध्ये एका एका क्षणाचा हिशोब ठेवलेला असतो. हे मात्र कधीच विसरून चालणार नाही. त्यामुळे चांगलं करणं तुमच्या हातामध्ये आहे. समोरच्या वाल्याकडून उम्मीद ठेवू नका की तो चांगलं करेल. तुम्हाला फळ भगवान देतील. देवावर विश्वास ठेवा. जसं की दुर्योधनाने भरलेल्या सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. मग अर्जुन सांगतो की तू माझ्या पत्नीबरोबर असं केलं तर मी पण तुझ्या पत्नीबरोबर असं करेन. मग हा काय न्याय बरोबर झाला असता का? नाही झाला असता. पण अर्जुनाने असा विचार केला नाही, कारण अर्जुनाला माहीत होतं की तू जरी माझ्यासोबत वाईट करत आहेस, पण प्रभू तुझ्या पापाचा दंड तुला नक्की देतील. आणि तिला माध्यम अर्जुन होता. खरं सांगायचं तर दुर्योधनाला दंड अर्जुनानेही दिला, तर अर्जुनाला माध्यम करून त्या परमात्म्याने सर्वांना दंड दिला. देव कोणाला पण निमित्त बनवू शकतो, पण तत्वामध्ये हे समजायला लागेल की कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. तेव्हा नेहमी चांगलं कर्म करत राहा. मग तो रावण असो किंवा दुर्योधन असो किंवा कोणी दुसरा असो. वाईट केलं असेल तर त्याचं फळ नक्की मिळेल, आणि चांगलं केलं असेल तरी पण त्याचं फळ नक्की भेटेल. म्हणजेच जे केलं आहे ते भेटणार आहे नक्कीच. हे मात्र समजून घ्या. जे मागे कर्म केलं आहे त्याचे फळ आज भेटत आहे, आणि आज तुम्ही जे कर्म करत आहात त्याचं फळ तुम्हाला नक्कीच पुढं जाऊन भेटणार आहे. हे मात्र विसरून चालणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, वाईट केलं तर वाईट भेटतं, आणि चांगलं केलं तर चांगलं भेटतं. जसं म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. तेव्हा नक्की चांगलं कार्य करत राहा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.